हॅलो, श्वेता सावजी किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आता सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू आहेत। अशा थंडीत गरम गरम कढी पिण्याची मजाच काही वेगळी असते। आजची रेसिपी आहे कढी। तर आज आपण कढी बघूया। अगदी सोप्या पद्धतीने ही कढी करायची आहे। त्यासाठी लागणारं साहित्य आहे 200 ग्राम दही, 2 टेबलस्पून बेसन, राई, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, जिरं, या उभ्या चिरलेल्या 2 ते 3 मिरची घेतल्या मी, कोथिंबीर आणि 5 ते 7 कढीपत्त्याची पाने, हिंग आणि चवीनुसार मीठ। आपल्याला या दह्यामध्ये बेसन घालायचे आहे आणि छान असं फेटून घ्यायचं आहे। आणि फोडणीसाठी आपल्याला तेल पण लागणार आहे 1 चम्मच। मी हे दही छान फेटून घेतलं आहे। तुम्ही याला मिक्सरमध्ये पण बारीक करू शकता। आता चला आपण फोडणी देऊया। मी एक पातेलं गरम करायला ठेवलं आहे। त्यात आपल्याला तेल घालायचं आहे। मी इथे 1 चम्मच तेल घातलं आहे। आता आपल्याला फोडणीला पहिले लसूण घालायचं आहे। मी इथे लसूण घालते आहे। लसूण आपले लालसर झाले आहे। आता आपल्याला इथे राई, जिरं, हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या होत्या, हिंग, कढीपत्त्याची पाने हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ पण घालायचं आहे। आता यात आपल्याला पाणी सोडायचं आहे। फोडणी छान बसलेली आहे, खमंग वास सुटलेला आहे। आपल्याला इथे 1 ग्लास पाणी घालायचं आहे। 1 ग्लास पाणी घालायचं इथे, 1 ते 1.5 ग्लास। तुम्हाला पातळ हवी असेल तर तुम्ही 1.5 ग्लास घालू शकता। कोणाला घट्ट आवडते। पाणी हे उकळलं आहे। आता यात आपल्याला दही घालायचं आहे। दही घालून याला थोडा वेळ शिजू द्यायचं। नंतर वरून कोथिंबीर घालायची आपल्याला। आपली ही आंबट कढी अशी तयार झाली आहे। आता याच्यावर वरून आपल्याला कोथिंबीर घालायची आहे। गॅस बंद करून तुम्ही एकदा नक्की घरी ट्राय करून बघा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक यू।